सो लास्ट सेशन पर्यंत आपण डायनामिक स्टाईल आणि डायनामिक क्लास बघितलं होतं. आता जर आपण बघितलं की एवढे सारे आपले कंपोनंट्स क्रिएट झाले आणि प्रत्येक कंपोनंट आपण सध्या काय करतोय ऍप डॉट जेएस मध्ये त्याच्या सिलेक्टर टाकून आपण ते कंपोनंट लोड करतोय. पण हे राईट सोल्युशन नाहीये. आपल्याला राउटिंग हवं. म्हणजे नॅवबार असेल, नॅवबारवर क्लिक केलं की ते कंपोनंट माझं लोड झालं पाहिजे. सो त्यासाठी आता काय करावं लागतं? जसं अँग्युलरमध्ये राउटिंग बाय डिफॉल्ट इन्स्टॉल्ड होतं. म्हणजे जसं आता अँग्युलर 17 मध्ये तुम्हाला राउटर लिंक यूज करायचं असेल तर इम्पोर्ट वगैरे करावं लागतं. पण याच्या आधी आपल्याला काहीच करावं नाही लागायचं. राउट्स क्रिएट करा आणि डायरेक्टली आपण अँकर टॅगमध्ये ते राउटचं नाव यूज करू शकत होतो. आता रिॲक्टमध्ये ती सेम गोष्ट कशी करतात ते बघूया. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपण रिॲक्टचा प्रोजेक्ट क्रिएट करतो तर जे राउटिंगची लायब्ररी आहे ती याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल नसते. ते आपल्याला एक्सप्लिसिटली इन्स्टॉल करावं लागतं. अँग्युलरमध्ये राउटिंग आपण कधी इन्स्टॉल नाही करत. अँग्युलरच्या प्रोजेक्टमध्ये बाय डिफॉल्ट असतं. सो रिॲक्ट राउटर डॉम ही माझी लायब्ररी आहे जी मला इन्स्टॉल करावं लागतो. सी कॉपी करायची कमांड आणि नवीन पॅकेज आपला इन्स्टॉल करायचं. आता परत अँग्युलरमध्ये जसं आपण पॅकेज इन्स्टॉल केला की पॅकेज डॉट जेसन मध्ये एंट्री ऍड होते तसंच इकडे सुद्धा सेमच आहे. आता इथे आपलं रिॲक्ट राउटर डॅम एक एंट्री ऍड होऊन जाईल. ओके, हे बघा ही एंट्री ऍड झाली आहे. व्हर्जन आहे 6.22 21.3 जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल ते. सो आपलं रिॲक्ट राउटर डॉम इन्स्टॉल केलं. आता त्यानंतर पहिली स्टेप असते आपल्याला राउटिंग कुठे क्रिएट करायची. सो राउटिंग नॉर्मली जसं आपल्या अँग्युलरमध्ये आपल्याकडे एक स्पेशल वेगळी फाईलच असते, पण इकडे तसं नाही आहे. इकडे सगळं थोडंसं वेगळं वेगळं आहे. सो आपला जो पॅरेंट कंपोनंट आहे जिथे आपण नॅवबार ठेवणार आणि नॅवबारच्या खाली जिथे आपले ऍक्टिव्हेटेड जो काही कंपोनंट आहे तो लोड करणार आहोत तिथे आपल्याला राउट्स क्रिएट करावे लागतात. आता त्यासाठी प्रॉपरली लक्ष द्या काय काय करतो. तर मी हा रो कॉलम काढतो. आता इथे पहिले मला लिहावं लागतं ब्राउझर राउटर. हा नथिंग बट असा आपला टॅग असतो ब्राउझर राउटर ओपनिंग आणि क्लोजिंग. जसं अँग्युलरमध्ये राउटर आउटलेट असतं जस्ट लाईक दॅट हा एक काय म्हणूया त्याला प्लेस होल्डर आहे जिथे आपलं पूर्ण ऍप्लिकेशन चालणार आहे राउटिंग बेस्डवालं. त्यानंतर इथे आपण पहिले ठेवतो आपला नॅवबार. सो पहिले मी नॅवबार एक बूटस्ट्रॅपचा घेऊन घेऊया आणि तो नॅवबार टाकूया तिथे. बूटस्ट्रॅप डार्क वाला घेतो मी. हा नॅवबार आपण इथे टाकूया. फॉर्मॅट सिलेक्शन. आता HTML जसंच्या तसं आपण कॉपी केलं. सो क्लासला रिप्लेस करावं लागेल क्लास नेमनी. ठीक आहे, एवढं चेक करून बघूया की आपलं राउटिंग नॅवबार दिसतं की नाही. आपलं नॅवबार दिसतंय. आता या नॅवबारच्या खाली इथे आपल्याला जो कोणता राऊट आपण ऍक्टिव्हेट करू तो दिसला पाहिजे. आता त्याआधी आपल्याला राऊट्स क्रिएट करावे लागतात की माझे कोणते कोणते कंपोनंट आहे आणि कोणत्या कोणत्या कंपोनंटचे मी राऊट क्रिएट करतोय. सो हे सगळं काय करायचं ब्राउझर राउटरच्या आतमध्ये. सो इथे मी राऊट्स क्रिएट नॅवबारच्या खाली जाऊ देऊ वाटल्यास. राऊट्स क्रिएट करतो मी. राऊट्स ओके. नाव प्रॉपरली लक्षात ठेवा. एस लागला तरच आपण राऊट्स त्याच्या आतमध्ये आपलं राऊट म्हणजे राऊट्स नथिंग बट कलेक्शन ऑफ राऊट. त्याच्या आतमध्ये एक 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 राऊट क्रिएट करतो. परत राऊट त्याला पाथ. जसं अँग्युलरमध्ये आपण राऊटचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तो तिथे नथिंग बट आपण पाथच द्यायचो. इथे सुद्धा तसंच. आता इफ यू रिमेंबर की अँग्युलरमध्ये आपण डिफॉल्ट राऊट द्यायचो, पाथ आपण एमटी ठेवायचो. सो इकडे सुद्धा तसं आहे, फक्त इथे एमटी स्लॅश द्यायचं. ठीक आहे. आता समजा माझ्या राउटिंगमध्ये काहीच नसेल म्हणजे URL मध्ये काहीच नाही तर कोणता बाय डिफॉल्ट कंपोनंट ओपन झाला पाहिजे ते सांगावं लागेल. सो ते जस्ट मिनिट वायफाय बॅक आला का बघूया मला.
आवाज येतोय क्लिअर? हो, हॅलो. येतोय. पूनमला म्यूट करायचं. हो, येतोय. ठीक. राईट. सो जसं अँग्युलर मध्ये आपण डिफॉल्ट राऊट क्रिएट करायचो, इकडे सुद्धा आपण एक डिफॉल्ट राऊट क्रिएट करतो. म्हणजे URL मध्ये समजा काहीच नसेल तर कोणता कंपोनंट बाय डिफॉल्ट दिसला पाहिजे, राईट? सो आता आपल्याकडे इथे लॉग इन तर वगैरे काही आहे नाही. आपण लेट्स से आपला ऑब्जेक्ट मॉडिफिकेशनवाला कंपोनंट बाय डिफॉल्ट दाखवूया. सो राऊट लिहावं लागतं, त्यानंतर इथे लिहावं लागतं एलिमेंट. तिकडे लिहायचो आपण कंपोनंट अँग्युलरमध्ये, पाथ लिहायचो आणि नंतर कंपोनंट लिहायचो, राईट? सो इथे आपल्याला एलिमेंट लिहावं लागतो. एलिमेंट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपला कंपोनंट लोड करायचा. लेट्स से ऑब्जेक्ट मॉडिफिकेशन लाईक दिस. आणि याला क्लोजिंग देऊया. हा आपला राऊट झालाय. जसं अँग्युलरमध्ये आपण राऊटचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचो, तर इकडे ही पद्धत आहे. तिकडे पण पाथ होतं, इकडे पण पाथ आहे. सो हा काय झाला माझा डिफॉल्ट राऊट. यानंतर आता आपले जेवढे कंपोनंट आहे त्यांचे राऊट्स क्रिएट करूया. नेहमी लक्षात ठेवा, आर कॅपिटल आहे, पाथ स्लॅश. आता लेटचे जेवढे आपण कंपोनंट क्रिएट केले सगळ्यांचे राऊट क्रिएट करूया. अरे मॉडिफिकेशन, अरे मॉडिफिकेशन हे माझ्या राऊटचं नाव झालं. मग या राऊटवर कोणता कंपोनंट ओपन करायचा आहे तोच सांगायचा एलिमेंटमध्ये. अरे मॉडिफिकेशन, त्यानंतर याला क्लोजिंग द्यायचं. हा एक राऊट झाला. परत राऊट पाथ, त्यानंतर डायनामिक क्लास, हा माझा राऊटचं नाव झालं. या हा समजा राऊट असेल URL मध्ये, तर कोणता कंपोनंट ओपन करायचा आहे तो कंपोनंट एलिमेंटमध्ये सांगायचा. डायनामिक क्लास, याला क्लोज करूया. जस्ट लाईक दिस आपल्याला सगळे राऊट्स क्रिएट करावं लागतं. आता मी कॉपी पेस्ट करून बाकी क्रिएट करून घेतो क्विकली. डायनामिक क्लास झाला, डायनामिक CSS, इथे तो कंपोनंट टाकूया. स्टाईल कंपोनंट होता आपला. त्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा टाईप, ठीक आहे, इथे तो कंपोनंट, ठीक आहे. सो काय स्टेप्स होत्या? पहिले मला राउटर डॉम इन्स्टॉल करावं लागतं. आफ्टर इन्स्टॉलिंग राउटर डॉम, आपल्या ॲप.js मध्ये मी काय केलं, पहिले ब्राउझर राउटरचा टॅग ओपन केला. त्या राउटरच्या आतमध्ये, ब्राउझर राउटरच्या आतमध्ये मी माझा नॅवबार ठेवला. ओके. आता हा नॅवबार तुम्ही वेगळ्या कंपोनंट मध्ये ठेवू शकता आणि तो कंपोनंट इथे लोड करू शकता. पण सध्या पुरतं जस्ट टू कीप एव्हरीथिंग सिम्पल मी इथेच नॅवबार्स ठेवलाय. त्यानंतर राऊट्सचा एक अरे क्रिएट केला. त्या राऊट्सच्या आतमध्ये मी माझे राऊट्स क्रिएट करत गेलो. हा माझा डिफॉल्ट राऊट आहे ज्याला पाथ मी काहीच नाही दिला, आणि हे माझे पर्टिक्युलर माझ्या कंपोनंटचे राऊट, राईट? आता राऊट्स क्रिएट झाले. त्यानंतर आपले जे नेव्हिगेशन मेनू आहे, जसं आता इथे आपण लेट्स से पहिला टाकूया, ऑब्जेक्ट नाव देऊया, त्यानंतर अरे, त्यानंतर डायनामिक क्लास, आणि लास्ट वाला डायनामिक CSS. ठीक आहे. सेव्ह करून एकदा मी दाखवतो काय सांगायचं आता. आता बघा, बाय डिफॉल्ट आता माझ्या URL मध्ये काहीच नाही, पण माझा एक कंपोनंट दिसतोय. सो हा कंपोनंट कोणता आहे? ऑब्जेक्ट मॉडिफिकेशन. ओके. सो समजा तुमच्या URL मध्ये तुम्ही काहीच नाही टाकलं अजून, सो डिफॉल्ट राऊट ऍक्टिव्हेट होणार. आणि डिफॉल्ट राऊट म्हणजे कोणता ठेवला होता? आपण समजा URL मध्ये काहीच नाही तर कोणता कंपोनंट लोड करायला सांगितलं? ऑब्जेक्ट मॉडिफिकेशन. म्हणून बाय डिफॉल्ट बघा ऑब्जेक्ट मॉडिफिकेशन तयार झालं. आता
इथे ऑब्जेक्ट, अरे, डायनामिक आणि हे टाकलं. याच्या क्लिकवर सध्या URL मध्ये काहीच नाही होत आहे. याच्या क्लिकवरती URL मध्ये ती URL अपेंड झाली पाहिजे आणि तो कंपोनंट इथे रेंडर झाला पाहिजे. त्यासाठी जसं आपण अँग्युलर मध्ये राउटर लिंक करायचो, राईट? अँग्युलर मध्ये पण आपण आधी राऊट क्रिएट करायचो आणि त्यानंतर आपले राउटर लिंक म्हणजे जिथे जिथे आपला अँकर टॅगवर आपल्याला तो राऊट ओपन करायचा आहे तिथे आपण राउटर लिंक यूज करायचो. सो इकडे राउटर लिंकच्या जागी म्हणजे अँकर टॅगच्या जागी इथे लिंक म्हणून एक टॅग असतो. डायरेक्ट लिंक हा राउटिंगचा पार्ट आहे. त्याला मग आपण जो क्लास लावायचो हा क्लास इथे लावायचा. ऍक्टिव्ह काढून टाकूया. त्यानंतर ह्या लिंकवर कोणता राऊट ओपन करायचा आहे. सो 2 लिहायचं इथे. 2 इक्वल टू डबल कोट आणि इथे आपल्या राऊटचं नाव लेट से हा काय म्हटलं आपण ऑब्जेक्ट. सो आता हा आपला एम्प्टी राऊट तर झाला ऑब्जेक्टचा. पण ऑब्जेक्ट ऍक्सेस करण्यासाठी स्वतःचा पण एक त्याचा राऊट लागेल. सो याला मी ऑब्जेक्ट नाव देतोय. सिटी आणि हा राऊटचं नाव इथे पास करायचं. हे नाव इथे जाणार. आता हे अँकर टॅग काढून टाकूया. ठीक आहे. आता मी कॉपी पेस्ट करतोय. ऑब्जेक्टचा बनवला त्यानंतर रेमॉडिफिकेशन हे पाथचं नाव जे आपण देतो ते इथे द्यायचं. मग आपलं जे नाव आहे दाखवायचं आहे ते डायनामिक क्लास त्यानंतर डायनामिक CSS. ठीक आहे. आता सेव्ह करून चेक करून बघूया की आपण ज्या लिंकवर क्लिक केलं त्याचा कंपोनंट प्रॉपरली लोड होतोय की नाही. बाय डिफॉल्ट आपला ऑब्जेक्टवाला लोड झाला. आता अरेवर क्लिक केलं तर बघा अरे झाला. डायनामिक CSS डायनामिक क्लास दिसतंय. नाऊ दिस इज राउटिंग. जसं आपल्याला अँग्युलर मध्ये माहिती आहे तसं हे आता फॉलो होतं. स्टेप्स थोड्याशा ऑलमोस्ट सेमच होत्या फक्त लिहिण्याची पद्धत थोडीशी चेंज आहे पण नियर अबाउट ऑलमोस्ट सेम आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला राउटिंगची लायब्ररी इन्स्टॉल करावं लागते. ही कमांड आहे npmi react-router-dom. हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या app.js कंपोनंटमध्ये आपण ब्राउझर राउटर टाकतो आणि ब्राउझर राउटरच्या आतमध्येच आपले राउट्स पाहिजे. ठीक आहे. पहिले राउट्सचा टॅग क्रिएट करतो मग त्याच्या आतमध्ये आपण एक 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 राउट्स क्रिएट करतो. पाथमध्ये जे आपण URL ठेवायची आहे हे URL दॅट इज नथिंग बट हे आपल्याला इथं ठेवायचं आहे पाथमध्ये. त्यानंतर एलिमेंट इक्वल टू मध्ये आपल्या ऍक्च्युअली फाईलचं नाव क्लासचं नाव कंपोनंटच्या. त्यानंतर जिथे तुम्हाला नॅवबार ठेवायचं आता नॅवबार मी इथेच ठेवलं. सॉरी नॅवबार मी हे इथे ठेवलंय. याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला हा नॅवबार तुम्हाला वेगळा कंपोनंट क्रिएट करायचा हेडर आणि हे सेम गोष्ट तिथे पण ठेवू शकता आणि इथे मग कंपोनंट लोड करा. वन अँड द सेम थिंग राईट. आणि इथे लिंक यूज करायचं. अँकर टॅग यूज नाही करायचं लिंकच यूज करायचं. देर इज अ रिझन फॉर दॅट ते नंतर सांगेल. पण लिंकच यूज करायचं आणि लिंकला इथे 2 मध्ये आपण जे आपले पाथचे नाव दिले ते नाव इथे द्यायचे. दॅट्स इट. तुमचं नेव्हिगेशन सुरू होईल असं. ज्याच्यावर क्लिक केलं त्याच्यावर तो कंपोनंट प्रॉपरली लोड होतो. ओके. सो आता आपल्याला असं जर आपण जसं अँग्युलरची सवय LI लिहिलं की ऑटोमॅटिक सजेस्ट व्हायचं ते इथे होत नाही. कारण आपण हा HTML काय लिहितोय आपण जावास्क्रिप्टच्या आतमध्ये लिहितोय. समजा ते अनेबल करायचं आहे. सो सेटिंगमध्ये जा. इथे सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर इथे थर्ड ऑप्शन का नाही आलं. ओके. ओपन सेटिंग नावाचं एक आयकॉन आहे याच्यावर क्लिक करा आणि त्यात हे एक स्निपेट आहे जेसॉनचं स्ट्रक्चर हे फक्त ऑन करायचं. इमेट इन्क्लूड लँग्वेजेस आणि जावास्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट रिॲक्ट हे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेल. हे फक्त तुम्हाला setting.json मध्ये टाकायचं आहे. सो आता जर मी सेव्ह केलं आता जर मी इथे LI लिहिलं सो बघा सजेशन सुरू झालंय. LI क्लिक केलं की LI क्रिएट होऊन जातं. बटन केलं राईट. जे आपण नॉर्मली अँग्युलरमध्ये किंवा नॉर्मली लिहिताना सजेस्ट होतं तसं आता इथे सजेस्ट होतं.